मित्रांनो, ही घटना 2020ची आहे. कथेच्या नायिकेचे नाव साक्षी आहे. जेव्हा ती चालते तेव्हा म्हाताऱ्या माणसाच्या देखील भावना दाटून येऊ लागतात. आमच्या छोट्याशा कॉलनीमध्ये तिच्यासारखी दुसरी मुलगी नव्हती. तिच्यासोबत सुंदर अनुभव घेण्यासाठी मुलांमध्ये शर्ती लावल्या जात होत्या. त्याच काळात माझ्या मित्रांशी माझीही शर्त लागली आणि मीही तिला पटवण्यासाठी नवनवीन कल्पना शोधू लागलो. आता मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. मी त्यावेळी 19 वर्षाचा होतो. एक जवान, तरुण आणि सक्षम. कारण मी कबड्डीचा नॅशनल प्लेयर होतो, त्यामुळे मी बराच हट्टाकट्टा दिसत असे. मी हे सांगायला विसरलोच की माझे किराणा दुकान आहे. किराणा दुकानात भाभी, आंटी सर्वांचे येणे जाणे असतेच. त्यांच्यात साक्षीही येत होते. मी नेहमी साक्षीसोबत सुंदर अनुभव घेण्याच्या विचारात असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा साक्षी येते तेव्हा मी तिला हसून सामान देत असे आणि तीही हसून निघून जाई. तिच्या या हसण्यामुळे मला वाटू लागले की ती लवकरच माझ्या भावनेच्या खाली येईल. एक दिवस तो दिवसही आला. ती माझ्याकडे शॅम्पू घेण्यासाठी आली. तेव्हा मी म्हणालो, यात जास्त फेस येतो, हा शॅम्पू वापर. ती मला शंका असलेल्या नजरेने पाहू लागली. ती घुरून पाहिल्यावर मी घाबरलो की ती कुठे कुणाला काही बोलणार तर नाही ना. तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा एखादी मुलगी रोज बोलत असे तेव्हा हास्य मजाक चालू होत असते. पण ज्या प्रकारे तिने पाहिले तेव्हा मी खरोखरच घाबरलो होतो. मग ती जाताना हलकीच हसली. तेव्हा मला वाटले की आज मामला सेट आहे. पण मी विचार करत होतो की तिच्याशी बोलायचे कसे सांगायचे की मला तिचे गुलाबी जीवन हवे आहे. मला तिला जीवनाचा सुंदर अनुभव देण्याचं मन होतं. मग थोड्या वेळाने ती पुन्हा आली आणि म्हणाली, तो शॅम्पू दे. तो फुटला आणि सगळं विखरलं. हा काही कामाचा नाही आहे. शॅम्पू देताना मी तिचा हात हलके स्पर्श केला. तिने अचानक म्हटले, असे केल्याने काय होईल? घरी ये, कोणी नाही. माझ्या कानावर विश्वास बसला नाही. मी तिला पुन्हा विचारले. ती हसत हसत इशारा करून निघून गेली. तिचे घर 3-4 घर सोडूनच होते. त्यामुळे मला वाटले की आज तिचे जीवन मिळेलच. मी छोट्या भावाला लगेच हाक मारली. भाऊ, दुकान सांभाळ, मी आलोच. मी तिच्या मागोमाग तिच्या घरात शिरलो. इकडे तिकडे नजर फिरवली. कोणी नाही म्हणून चुपचाप आत गेलो. आज जाताना मी तिला पकडून भिंतीला लावले. तिनेही प्रेमाने म्हटले, तुम्ही खरोखर आलात. मी म्हणालो, तुम्ही बोलावलात आणि मी येणार नाही. असे बोलून मी एक पापी घेतली. मी तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती वेड्यासारखी कुरतुरू लागली. मी तिचा प्रभाव पाहून आश्चर्यचकित झालो की इतक्या छोट्या वयात इतका प्रभाव असू शकतो. ती वरून माझी भावना पकडून सुंदर अनुभव देऊ लागली. मी तिला विचारले, तुम्ही यापूर्वी कुणाकडून सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहे का? तिने म्हटले, नाही. तेव्हाच तर मी या भावनेचा अनुभव घेण्यासाठी इतकी प्रभावी झाले आहे. मी तर कधीपासून विचार करत होते, पण तुम्हीच काही इशारा देत नव्हते. मी तर इच्छित होते की माझ्या जीवनाचे दार तुम्हीच उघडाल. मीही म्हणालो, मग उशीर कशाचा? मी तिला बेडवर नेले आणि लवकरच आम्ही दोघे पूर्ण मोकळे झालो. माझी भावना पाहून ती बोलू लागली, हे राम, इतकी मोठी भावना माझ्या छोट्या जीवनात. मी तुमच्याकडून अनुभव घेणार नाही. माझा जीवच निघून जाईल. माझा पहिला वेळ आहे. मी म्हणालो, काही हरकत नाही. प्रत्येक मुली कधी ना कधी पहिल्यांदा अनुभव घेतातच. आणि मी तिच्या तोंडावर बोट ठेवले. मग आता माझा संयम गमावला होता. मी माझी भावना जीवनावर ठेवली. तिला आता सहन होत नव्हते. तिने माझी भावना पकडली आणि जीवनात घेण्याचा प्रयत्न करू लागली. मी विचार केला की आता भावना जीवनात टाकावीच. मग मी भावना पकडली आणि जीवनात टाकली. एकदम तिच्या तोंडातून आवाज बाहेर पडला. मी घाबरलो की कोणी येणार नाही ना. मी तिचे तोंड लगेच बंद केले आणि हळूहळू सुंदर अनुभव देऊ लागलो. पण अचानक माझ्या मनात एक वेगळीच लाट आली. मी तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मला आनंद दिसत नव्हता, तर काहीतरी खूप खोल जाणवू लागले. मी माझी भावना थांबवली. तिच्या कपाळावर पापी दिली. साक्षी ही आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. काय झालं? तिने हलक्या आवाजात विचारले. मी म्हणालो, हे फक्त अनुभव नाही साक्षी. मला वाटतंय आपण एकमेकांना खरंच ओळखायला हवं. तेवढ्यात तिने मला ओढले आणि म्हणाली, मला देखील तेच वाटतंय. मी तुला फक्त अनुभव द्यायला म्हणून बोलावले नव्हते. माझ्या घरात खूप समस्या आहेत. माझे वडील माझ्या लग्नाची तयारी करत आहेत एका श्रीमंत माणसाशी, ज्याला मी अजिबात पसंत करत नाही. मी तुझ्याकडे आले ते एक आशेने की तू मला समजशील. मी स्तब्ध झालो. आम्ही दोघे तयार होऊन बसलो. तिचे डोळे भरले होते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मी तुला फक्त सुंदर अनुभवापुरते नव्हते हवे. आता मला कळाले आहे. पण आता काय? आपण काय करणार? ती हसली, पण त्या हास्यात दुःख होते. मला माहिती नाही, पण आज तुझ्यासोबत जे घडले त्याने मला एक नवीन ताकद दिली आहे. मी आता स्वतःसाठी लढायचे ठरवले आहे. अचानक बाहेरून एक आवाज आला. तिच्या आईचा होता. साक्षी, कोण आहे आत? आम्ही दोघेही घाबरलो. मी लपण्यासाठी खोलीतल्या कपाटाकडे पाहिले, पण साक्षीने मला थांबवले. थांब,
आज मी सगळे आईला सांगणार आहे. तिने दार उघडले. तिची आई आत आली आणि आम्हाला पाहून स्तब्ध झाली. पण साक्षीने धीराने सांगितले, आई, हा अर्जुन आहे. मी त्याच्याशी प्रेमात आहे. तिच्या आईने प्रथम रागावले, पण नंतर तिच्या डोळ्यात काहीतरी बदल झाला. ती म्हणाली, तुम्ही दोघे खरोखर एकमेकांना समजता का? मी पुढे होऊन म्हणालो, हो काकू, मी तिला सुखी ठेवेन. पण तेवढ्यात मोठा ट्विस्ट आला. तिची आई हसली आणि म्हणाली, खरं सांगू, मीही तुझ्या वडिलांना सांगितले होते की हा लग्न होणार नाही. पण आता एक समस्या आहे. तुझ्या वडिलांना एका मोठ्या कर्जात अडकवले आहे, त्या श्रीमंत माणसाने. जर तुझे लग्न झाले नाही तर. साक्षी आणि मी एकमेकांकडे पाहिले. आता फक्त प्रेम नव्हते, तर एक मोठी जबाबदारी आणि लढाई समोर होती. मी तिच्या हातात हात ठेवला आणि मनात विचार केला, ही लढाई आपण जिंकू, पण कशाच्या किमतीत? तेवढ्या साक्षीच्या आईने एकदम दार बंद केले आणि खालच्या आवाजात म्हणाली, दोघे ऐका, वेळ फार कमी आहे. त्या माणसाचे नाव आहे विक्रम. तो फक्त श्रीमंत नाही, तो या भागातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड नेटवर्क चालवतो. कर्ज, जमीन, मुली, सगळं त्याच्या हातात आहे. तुझ्या वडिलांना त्याने फक्त कर्जात अडकवले नाही, तर एका केसमध्येही फसवले आहे. साक्षीचे डोळे विस्फारले. काय आई, तुला कधीपासून माहिती होतं? आईने सुस्कारा टाकला. मला माहिती होतं, पण मी काही बोलू शकत नव्हते. कारण विक्रमने मला धमकी दिली होती की जर मी विरोध केला तर तो साक्षीला कुठेतरी विकून टाकेन. माझ्या मनावर काटा आला. मी 19 वर्षाचा हट्टाकट्टा तरुण होतो, पण यावेळी मला प्रथम भीती वाटली. ही केवळ लग्नाची कहाणी नव्हती, ही एक मोठी जाळी होती. मी म्हणालो, मग आता काय, पोलिसात जाऊ? आई हसली, पण ते हास्य कडवट होतं. पोलीस? या भागातले अर्ध पोलीस त्याच्या खिशात आहेत. पण एक मार्ग आहे. तिने आम्हा दोघांकडे पाहिले आणि म्हणाली, विक्रमला एक कुंकुवत दुवा आहे. त्याची बहीण, तिचे नाव आहे रेवती. ती मुंबईत राहते आणि विक्रमशी बोलत नाही. पण ती एक NGO चालवते, ज्यात विक्रमच्या अनेक धंदाविरुद्ध काम होते. जर तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचलात आणि तिला साक्षीची कहाणी सांगितलीत तर कदाचित ती मदत करेन. साक्षीने माझा हात घट्ट पकडला. अर्जुन, आपण उद्या जाऊया सकाळीच. मी होकार दिला, पण मनात एक वेगळाच विचार येत होता. माझ्या किराणा दुकानात गेल्या 3 महिन्यापासून एक विचित्र प्रकार चालू होता. काही अनोळखी लोक येऊन फक्त तेल, मीठ आणि बिस्किट घेत होते, पण ते पैसे रोख द्यायचे नाहीत. उलट मला एक छोटी चिठ्ठी देत. त्यावर फक्त एक नंबर आणि सुरक्षित राहा असं लिहिलेलं असायचं. मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं, कारण कॉलनीतले अनेक दुकानदार असे अनुभव सांगत होते. रात्री मी घरी आलो, पण झोप लागेना. मध्यरात्री माझ्या फोनवर एक अनोळखी नंबर वाचला. अर्जुन, खोल थंड आवाज. कोण बोलतोय? तू आज साक्षीच्या घरात गेला होतास बरोबर? माझे हातपाय थंड झाले. तुझ्या दुकानात 3 महिन्यापासून ज्या चिठ्ठ्या येत आहेत त्या मीच पाठवत होतो. विक्रम, मी विश्वासू आहे. तू आता 2 रस्त्यावर उभा आहेस. एक रस्ता सोपा आहे, साक्षीचे लग्न विक्रमशी करून दे आणि तू शांतपणे आपले दुकान चालव. दुसरा रस्ता खूप लांब आणि खोल आहे. त्यात तू, तुझा भाऊ, तुझी आई, कोणीही वाचणार नाही. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, उद्या सकाळी 10 वाजता तुझ्या दुकानात येतो. एकटा. नाहीतर. फोन कट झाला. मी रात्रभर जागा होतो. सकाळी साक्षी मला भेटायला आली. तिच्या डोळ्यात आशा होती. अर्जुन, मी तयार आहे मुंबईला जायला. मी तिच्याकडे पाहिले. तिला सांगावे की रात्री कोण बोललं होतं, की गप्प राहावे. तेवढ्यात माझ्या छोट्या भावाने दुकानात येऊन सांगितले, दादा, बाहेर एक मोठी गाडी उभी आहे. त्यातून एक माणूस उतरला आहे. तो आत येतोय. साक्षीने माझ्या हाताला धरले. कोण आहे? मी दाराकडे पाहिले. एक उंच काळा सूट घातलेला माणूस आत शिरला. त्याचे डोळे थंड होते. तो थेट माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी म्हणालो, विक्रम. तो हसला आणि म्हणाला, आणि तू अर्जुन बरोबर? तो साक्षीकडे वळाला. आणि तू माझी होणारी बायको. साक्षी मागे सरकली. मी पुढे झालो. विक्रम हसत हसत एक फाईल टेबलावर ठेवली. त्यात माझ्या वडिलांच्या केसचा पुरावा होता. खोटा, पण पुरेसा. आता निर्णय तुझ्या हातात आहे अर्जुन. एकतर ही फाईल पोलिसाकडे जाईल किंवा तू मला एक छोटीशी मदत कर. फक्त एक काम, तुझ्या दुकानातून काही पॅकेट्स पुढच्या आठवड्यात मुंबईला पाठवायचे आहेत. कुणालाही काही कळणार नाही. तो साक्षीकडे पाहून म्हणाला, आणि हो, लग्न मात्र होणारच. पण तू माझा भाऊ होशील. माझ्या डोक्यात आता 1000 विचार फिरत होते. विक्रमने सिगारेट पेटवत म्हणाले, काय झालं अर्जुन? विचार काय करतोयस? हा व्यवहार खूप सोपा आहे. तू माझी मदत कर. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवीन. मी साक्षीकडे पाहिले. तिचे डोळे भिंतीने पाणावले होते. मला माहिती होतं की जर मी आता नाही म्हणालो तर हा माणूस माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल. पण जर हो म्हणालो तर मी सुद्धा त्याच्या गुन्हेगारी विश्वाचा एक भाग बनणार होतो. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, ठीक आहे,
काय करायचे आहे मला. विक्रमच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू उमटले. तू हुशार मुलगा आहेस. पुढच्या सोमवारी तुझ्या दुकानात साखरेच्या गोण्या येतील. त्या गोण्यामध्ये काही खास पॅकेट असतील. तुला फक्त ती पॅकेट व्यवस्थित सांभाळायची आहेत आणि जेव्हा आमचा माणूस येईल तेव्हा त्याच्या स्वाधीन करायचे आहेत. त्या बदल्यात मी तुझ्या वडिलांचे कर्ज विसरून जाईल. तो निघून गेला, पण मागे एक भयानक शांतता सोडून गेला. साक्षी रडू लागली. अर्जुन, तू हे काय केलंस? तो तुला गुन्हेगार बनवतोय. मी तिचा हात हातात घेतला. साक्षी, सध्या आपल्याला वेळ हवा आहे. जर मी त्याला नाही म्हणलो असतो तर तो तुला घेऊन गेला असता. आपल्याला रेवतीपर्यंत पोहोचावे लागेल. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एखाद्या नरकासारखे होते. दुकानात ग्राहक येत होते, पण माझे लक्ष मात्र बाहेर उभ्या असलेल्या गाडीकडे असायचे. रात्रीच्या वेळी मला विचित्र स्वप्ने पडू लागली. कधी मला वाटायचे की माझ्या दुकानात साखरेच्या गोण्याऐवजी लाल रंगाचे थेंब सांडत आहेत, तर कधी विक्रमचे हसू माझ्या कानात घुमायचे. मनसोपचार शास्त्रात याला पॅरानोइया म्हणतात, पण माझ्यासाठी हे वास्तव होते. मला जाणवू लागले की विक्रम फक्त माझ्याकडून काम करून घेत नव्हता, तर तो माझ्या मानसिकतेशी खेळत होता. तो अधूनमधून दुकानात यायचा, कधीही न बोलता फक्त माझ्याकडे बघून हसायचा. हे एक प्रकारचे सायकोलॉजिकल टॉर्चर होते. एका रात्री जेव्हा मी दुकान बंद करत होतो तेव्हा मला पुन्हा तोच नंबरवरून कॉल आला. अर्जुन, सोमवार जवळ येतोय, सावध राहा. आणि हो, साक्षीला सांग की लग्नाचे कपडे तयार ठेवायला. तो आवाज विक्रमचा नव्हता, पण त्याच्या कोणत्या तरी खास माणसाचा होता. मी आणि साक्षीने ठरवले की काहीही झाले तरी आपल्याला मुंबईला जावे लागेल. आम्ही माझ्या लहान भावाला ओमकारला विश्वासात घेतले. ओमकार हुशार होता. त्याने विक्रमच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे मान्य केले. आम्ही पहाटे एसटीने मुंबईला निघालो. मुंबईच्या त्या धावपळीत रवितीला शोधणे सोपे नव्हते, पण तिच्या NGOचे नाव आश्रय होते, जे आम्हाला इंटरनेटवर सापडले. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला एक वेगळी स्त्री भेटली. रेवती विक्रमच्या अगदी उलट होती. शांत, संयमी आणि डोळ्यात एक प्रकारची चमक असलेली. जेव्हा मी तिला सगळी हकीकत सांगितली तेव्हा ती बराच वेळ गप्प राहिली. विक्रम माझा भाऊ आहे हे सांगताना मला लाज वाटते, ती म्हणाली. पण अर्जुन, तुला माहिती आहे का, तो तुला साखरेच्या गोण्यामधून काय पाठवायला लावतोय? मी नकारार्थी मान हलवली. रेवतीने जो खुलासा केला त्याने आमचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. विक्रम फक्त तस्करी करत नव्हता, तो एका अशा सॉफ्टवेअरचा डेटा ट्रान्सफर करत होता जो लोकांच्या वैयक्तिक माहितीवर आणि त्यांच्या सिस्टमवर ताबा मिळवू शकत होता. माझ्या किराणा दुकानात तो डेटा चिप्स पाठवणार होता, ज्या अन्नाच्या पॅकेटमध्ये लपवल्या जाणार होत्या. हा एक सायबर क्राईमचा मोठा भाग आहे, रेवतीने स्पष्ट केले. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याला हे करण्यासाठी एका अशा व्यक्तीची मदत मिळते जो तुझ्या अगदी जवळचा आहे. माझ्या डोके चक्रावू लागले. माझ्या जवळचा कोण असू शकतो? आम्ही घाईघाईने पुन्हा पुण्याला आलो. सोमवारी साखरेच्या गोण्या येणार होत्या. माझे मन भीतीने धडधडत होते. विक्रमच्या माणसाने गोण्या दुकानात ठेवल्या. मी रात्री दुकान बंद केले आणि एका गोणीचा टाका तोडला. आत साखरेच्या मध्ये एक प्लास्टिकचे छोटे बॉक्स होते. ते उघडल्यावर आत फक्त निळ्या रंगाच्या छोट्या चिप्स होत्या. तेवढ्या दुकानाचा मागील दरवाजा हळूच उघडला गेला. मी दचकलो. कोण आहे? दरातून जो चेहरा समोर आला तो पाहून माझ्या हातातली चिप्स खाली पडली. तो होता माझा लहान भाऊ ओमकार. ओमकार, तू इथे काय करतोय? ओमकारच्या चेहऱ्यावर तो निरागस भाव नव्हता जो मी लहानपणापासून पाहत आलो होतो. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. दादा, तुला वाटतंय की विक्रमने तुला सहज निवडलंय? नाही, मी त्याला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. मला पैसे हवे होते दादा. ही किराणा दुकान चालवून आपलं आयुष्य बदलणार नव्हतं. मी सुन्न झालो. ज्या भावासाठी मी दुकान सांभाळत होतो, ज्याला मी उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न पाहत होतो, तोच माझ्या पाठीवर खंजीर खुपसत होता. विक्रमने मला सांगितलं होतं की जर तू हे काम केलंस तर आपल्याला अर्धा हिस्सा मिळेल. साक्षीचं लग्न ते फक्त एक नाटक आहे तुला अडकवण्यासाठी. ओमकार थंडपणे बोलत होता. मला समजले की मी एक मोठ्या सापळ्यात अडकलो आहे, पण आता मागे हटायचा मार्ग नव्हता. मी ओमकारला शांत केले आणि म्हणालो, ठीक आहे, जर तुला हेच हवे असेल तर आपण असंच करू. पण माझ्या मनात एक वेगळीच योजना होती. मी रेवतीला फोन केला होता. सोमवारी जेव्हा विक्रमचे लोक चिप्स न्यायला येणार होते तेव्हा एक मोठी घटना घडणार होती. ठरवल्याप्रमाणे विक्रम स्वतः आला. काय अर्जुन, माल तयार आहे? त्याने विचारले. मी त्याला साखरेच्या गोण्या दाखवल्या. विक्रमने एक गोणी उघडली, पण त्यात चिप्स नव्हत्या. त्यात फक्त साध्या काचेच्या तुकड्या होत्या. विक्रमचा चेहरा रागाने लाल झाला. हे काय आहे? कुठे आहे चिप्स? मी हसलो. विक्रम, तुला काय वाटतंय की तू खूप हुशार आहेस? ज्या चिप्स तू शोधत आहेस ते आता सायबर सेलच्या ताब्यात आहेत आणि तुझी बहीण रेवतीने आधीच तुझ्या विरोधात साक्ष दिली आहे. विक्रमने बंदूक काढली, पण तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाड्याचा सायरन झोंबला. विक्रम आणि त्यांच्या माणसाला अटक झाली.
ओमकारला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. पण कथा इथेच संपत नाही. जेव्हा पोलीस विक्रमला घेऊन जात होते तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि कानात पुटपुटला, तुला वाटतंय तू जिंकलास. त्या चिप्स तर फक्त डिस्ट्रॅक्शन होत्या. खरी गोष्ट तुझ्या दुकानातल्या डायरीमध्ये आहे, जी तू कधीच वाचली नाहीस. मी धावत दुकानात गेलो. माझी जुनी हिशोबाची डायरी काढली. शेवटच्या पानावर माझ्या वडिलाची सही होती. त्यात लिहिलेले होते, विक्रम हा माझा मुलगा आहे. अर्जुन, तुला कधीच कळणार नाही की तू ज्याच्याशी लढत होतास तो तुझा सावत्र भाऊ होता. माझे जग पुन्हा एकदा कोसळले. साक्षी माझ्या जवळ आली, पण मला आता कोणावर विश्वास ठेवता येत नव्हता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि माझ्या मनात एक प्रश्न होता. जर विक्रम माझा भाऊ होता तर माझे वडील अजून काय काय लपून गेले होते. आणि त्या डायरीच्या खाली एक छोटासा पत्ता लिहिलेला होता, लातूरचा जुना वाडा. मित्रांनो, माणूस ओळखायला आयुष्य जातं, पण आज एका क्षणात ओळखीचे चेहरे अनोळखी झाले होते. वडिलांनी लातूरच्या वाड्यात काय लपवलंय? विक्रमचा हा सूड आहे की अजून काही? अर्जुनचा भूतकाळ आणि वर्तमानाची ही लढाई आता एका भयानक वळणावर आली आहे. या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओला तुम्ही 200 लाईक्स दिले तर पुढच्या भागात मी तुम्हाला त्या वाड्याच्या काळात घेऊन जाईल. तोपर्यंत सावध रहा. धन्यवाद.